पावणार होत नसेल, 2.5 वर्षात आपल्याशी संवाद साधला नसेल, समोरची लोकं आपल्याला चांगले आपण देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण आणि तालुक्यामध्ये 200 पावणे काय झालंय त्या PMRD मध्ये जाऊन थोडंसं माहिती मिळते 175 त्याला तिथून रोड त्याच्या खालून रेल्वे म्हणजे असं 18 आणि काहीतरी ते 10-15 मीटर म्हणजे असं पक्षाने काहीतरी दखल घेतली पाहिजे। यासाठी वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये मी माझे प्रश्नोत्तरी सभाप्रमाणे माझी भूमिका त्या ठिकाणी मी मांडली आणि त्याच्यातून सव्वा महिना देखील पूर्णपणे वाट पाहण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं। काय सांगाल तुम्ही भाजपमध्ये नाराज आहात त्यामुळे पक्षाला रामराम करतात, काय कारण आहेत आणि कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहात? प्रवेशाचा अजून निश्चित नाही। गेले अनेक वर्ष माझा संघर्ष तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्याबरोबर चालू आहे आणि तो संपूर्ण तालुक्याला जनतेला आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आज 2-2 गुन्हे 3-3 गुन्हे माझ्यावरती खोटे होऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जेलला जावं लागलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे। बरं, काम केल्यानंतर जर त्या ठिकाणी यश आलं तर ते माझ्यामुळं आलं आणि अपयश आलं तर ह्या लोकांनी काम नाही केलं म्हणून अपयशाचं खापर आमच्या माथ्यावर पडायचं आणि या कारणामुळं देखील मी आजचा निर्णय घ्यायला या ठिकाणी घेतला आहे। दुसरी गोष्ट, जिल्हा भारतीय जनता पक्षाकडनं समन्वयाची अपेक्षा असताना गेल्या 1.25-2 महिन्यामध्ये किंबहुना 7 महिन्यामध्ये शिंदे गटाचा आमचं समन्वय चांगल्या पद्धतीने करून दिला नाही। त्या ठिकाणी आता यांना पक्षात घेतले, करोडोचा निधी तिन्ही नगरपालिकांमध्ये त्या ठिकाणी DPTCतून करोडोचा निधी आणि राज्याच्या बजेट प्लेटमध्ये देखील करोडोचा निधी दिला आहे आणि या ठिकाणचा एकतर्फी निर्णय झाल्यासारखं दिसतंय। त्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माझ्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि आम्ही आता निर्णय केला आहे, मी पक्षाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला। माझ्याकडे विधानसभा प्रमुख म्हणून पद आहे त्याचा देखील राजीनामा दिला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं यापुढं काम करायचं नाही असं ठरलं आहे। महायुतीकडनं शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली म्हणून तुम्ही नाराज आहात का? माझी नाराजीचं कारणच मी आपल्याला सांगितलं आहे की ज्यांच्याबरोबर आमच्या ग्रामपंचायतचा संघर्ष आहे, सोसायटीचा संघर्ष आहे, व्यक्तिगत आपल्या सगळ्यांना माहिती की माझ्यावरती खोटे गुन्हे किती दाखल झाले आणि त्याच संघर्ष करून आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे। त्यांचं नाव काय, कोणाशी संघर्ष? आमदार दिलीप मोहिते पाटील। आता पुढची धोरणं कशा, कुठल्या पक्षात प्रवेश करणार? आमचा जो गट आहे खेड तालुक्यातला, या गटाला जो पक्ष सन्मानाने सामावून घेईल आणि त्या ठिकाणी आमच्या गटातल्या लोकांना ज्या भविष्यातल्या अपेक्षा राजकीय जीवनातल्या आहेत त्याला न्यायिक मार्ग ज्या ठिकाणी मिळेल अशा पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार। पवार यांच्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? शरद पवार साहेबांच्या देखील पक्षाकडनं जर ऑफर आली तर त्याचा देखील आम्ही सन्मानाने विचार करू। उद्धव साहेबांच्या पक्षाकडनं ऑफर आली तरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद करू आणि स्थानिक कार्यकर्ते जे त्यांच्याकडे आहेत त्यांची गळचिपी होणार नाही याचं देखील त्या ठिकाणी भान घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू।